मनसे नेते अविनाश जाधव आहेत. मुंब्रा स्टेशनला जी दुर्दैवी घटना घडली, काय माहिती घेतली? कारण प्रशासकीय अधिकारी सांगतात की यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं कळवा हॉस्पिटलला ज्यावेळेला त्यांना आणत होतं त्यावेळेला मीच होतो इथे. त्या ह्याला प्रचंड मार लागला होता सगळ्यांना आणि त्यांना जो काही इलाज त्यांच्यावर प्राथमिक उपचार करायचा होता ते काम सुरू होतं. न्यूरोलॉजिस्टची गरज होती पण तो तिथे उपलब्ध नव्हता. आणि ह्या घटना वारंवार घडत आहेत. म्हणजे तुम्ही जर त्या पट्ट्यात गेलात तर रोज 1-2 जणांचा मृत्यू रेल्वेतनं पडून होतो. याच्या बाबतीत आम्ही सतत प्रशासनाशी बोलतोय, प्रशासनाशी पत्रव्यवहार करतोय. आजची घटना जी घडली त्याच्या बाबतीतही कुणाल नावाचा आमचा एक महाराष्ट्र सैनिक आहे, त्याने पत्रव्यवहार केला होता 3 महिन्यापूर्वी की इथे मोठी घटना होऊ शकते. तो जो काही सिग्नल आणि जो कर्व आहे त्याच्या बाबतीत काम करायला हवं, पण ते काम केलं गेलं नाही. ज्या 2-3 मुलं ह्या बाबतीत फॉलोअप करत होती त्यातल्याच एका मुलाचे पाय गेले. अच्छा, त्याच घटनेत जो मुलगा हे सगळं सांगत होता की हे घडू शकतं त्यातल्याच एका मुलाचे पाय गेलेत आज. तो जो वळण होता त्या वळणावर काम करायला हवं होतं आणि सिग्नल असं ते डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला 2 गाड्या एकत्र येतात त्यावेळेला ते एकदम जवळ येतात आणि जर दरवाजात तुम्ही लटकला असाल तर तुमचं त्याला घासून तुम्ही पडणारच आहात. अशी ती जागा आहे. रेल्वे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तुम्ही सांगतो ह्याला सर्वस्वी जबाबदार रेल्वे प्रशासन आहे. आज रेल्वे प्रशासनाने पत्रकार परिषदेत म्हटलं आम्ही दरवाजे लावू. कसे लावणार जरा आम्हाला समजून सांगा की फक्त आजचा दिवस ढकलण्यासाठी तुम्ही घोषणा केली आहे. शक्य आहे का ठाणा स्टेशन किंवा ह्या मोठ्या स्टेशनला तुम्ही दरवाजे लावू शकता? आम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज आहे, आम्हाला वाढीव रेल्वेची गरज आहे. याच्याबद्दल काहीतरी बोला. तुम्हाला मी सांगतो ठाणा स्टेशनची कॅपॅसिटी 2020ला 2 लाख लोक असायची, आज 10 लाख लोक प्रवास करतात. स्टेशन तेवढंच आहे, प्लॅटफॉर्म तेवढेच आहेत, रेल्वे तेवढ्याच येतात. मग तिकीट काय वाटताय? पासेस कसले वाटताय? तुम्हाला माहिती आहे तुमच्या रेल्वेची कॅपॅसिटी नाही आहे, मग का लोकांना अट्रॅक्ट करताय तिथे? कावरला त्रास होतो या. मी तुम्हाला सांगतो दुपारी 2 ते 4 हा वेळ सोडल्यास आणि रात्री 11 ते 1 हा वेळ सोडल्यास पूर्ण भरलेली असे खचाखच ट्रेन. शेवटवर वगैरे असं काही राहिलेलं नाही. म्हणजे त्यात फक्त 2 तास नॉर्मल असतात तेवढंच. या दुर्घटनेबाबत नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी 13 जखमींपैकी 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ठाणेचे तहसीलदार दिनेश पैठणकर सर आहेत. सर, काय सांगाल सकाळची जी दुर्घटना घडलेली आहे 9:30च्या सुमारातली त्या संदर्भात? सकाळी जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेमध्ये जेव्हा आम्हाला हे कळलं त्याच्यामुळे आमचं मुंब्रा ऑफिस समोरच आहे. त्याच्यामुळे माझे मुंब्रा मंडळ अधिकारी तलाठी तातडीने इकडे आले. जेवढ्या लोकांना आम्हाला शिफ्ट करता आलं आम्हाला तिकडे शिफ्ट केलेलं आहे. आता इथे कोणी दिसत नाही, त्यासाठी आम्ही परत थांबलेलो आहोत इकडे की बाबा अजून जर पुढे काय घडलेलं असेल तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना इथून कळवा हॉस्पिटलला शिफ्ट करू किंवा सिव्हिल हॉस्पिटलला शिफ्ट करू. आता जे आपल्याकडे काम चालू आहे त्यांना उपचार देण्याचं पहिले काम चालू आहे. त्यांना आपण पहिले उपचार देऊया. आता आता ते सगळे जे आहेत सिव्हिल आपले जे कळवा हॉस्पिटलला जे आहे ते अतिदक्षता विभागामध्येच आहेत. डॉक्टर्स तिकडे आहेत, SDO आहेत, आमच्या उर्मिला पाटील मॅडम तिकडे आहेत, तहसीलदार